पडळकरांचा कार्यकर्ता अपहरण प्रकरणात मोठं ट्विस्ट. रोहित पवारांनी दाखवला थेट तो फोटो, केली गंभीर आरोप. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरणू हांडे असं मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. शरणू हांडे याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमित सुरवसे याच्यावर शरणू हांडे यांच्यावर अपहरणाचा तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात अमित सुरवसे त्याच्या 6 साथीदारांना अटक केली आहे. दरम्यान त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन शरणू हांडे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या आरोपानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत. एकमेकांना ते फार पूर्वीपासूनच ओळखतात. मात्र राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले आहेत. अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीनं मारलं होतं. त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याला फार खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं. त्यामुळे मनातून तो दुखावला होता. आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कालच्या प्रकरणाला जर अमित सुरवसे जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कुठले कलम टाकत आहात हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे. 30 जूनला अमित सुरवसे या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्याचे व्हिडिओ लोकांसमोर आले आहेत. मग तुम्ही ज्या पद्धतीची कारवाई सुरवसेवर करणार आहात त्याच पद्धतीची कारवाई तुम्ही हांडेवर करणार आहात का, असा प्रश्न आम्ही सर्वजण करतो. काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथे जे पडळकर गेले, पडळकरांसोबत काही लोक होते, त्याच्यामध्ये शरण हांडेच्या कानात एक माऊल हवनार नावाचा कार्यकर्ता काय बोलतो याचा एक फोटो आहे, व्हिडिओ आहे. तो काय बोलला त्याच्यानंतर अचानक या हांडेनी माझं नाव तिथे घेतलं. हा जो माऊली हवनार आहे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे. तो हांडेच्या कानात काहीतरी सांगतोय आणि हांडे लगेचच माझं नाव घेतो. या सगळ्यांमध्ये मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हांडेच्या बाबतीतली. अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हाणमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं. आता शरयू हांडे जो आहे त्यांनी सुद्धा अमित सुरवसेला 30 जूनला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं, त्याच्यावर तिथं हाणमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता. याच्यामध्ये अमित सुरवसेला कुठं ना कुठंतरी भावनिक झाला असेल, वाईट वाटलं असेल. पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल. आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे. आणि 30 जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ अख्ख्या लोकांसमोर तो आलेला आहे. मग पोलीस प्रशासन अमितवर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हांडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का, असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते, पडळकरांबरोबर काही लोक होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शरणू हांडेच्या कानात एक माऊली हळवणार, माऊली काय तुझं नाव आहे, हळणवर असा कार्यकर्ता त्या शरणू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे. तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथं घेतलं. आता हा जो व्यक्ती आहे, जो माऊली हवळणार आहे, हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे. तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा. पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हांडे माझं नाव घेतो. मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. हांडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला, नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो. एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही, कारण का मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो. त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे. मध्ये
वाशिमला मी गेलो होतो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो. आणि एक सांगतो, मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही. मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही. मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय. त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोलात जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.